हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सरांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश वगैरे झाली आणि आता मला घरातली साफसफाई करायची. आज जरा लवकर आवरले कारण की आम्हाला आज पण जायचं आहे घराण्याला गावात. तर काकड्याचा आवाज येतोय, तर माझं आवरलं आहे सगळं. तर श्रुतीचं आवरलं आहे की नाही बघते आणि मग मी जाऊ चहा वगैरे घेऊन. तर चला, घेते पटपट आवरून. तर मी आले होते देवपूजेसाठी फुलं घ्यायला. फुलं घेऊन जाते एकदा. आमच्या वरच्या रूममध्ये राधाराणीचा फोटो आहे, तर मी त्याची पूजा करते आणि मग खाली जाते. काय चहाचा नाश्ता झाला इथं. श्रुतीला घ्यायचा चहा का बरं? घ्या ना. तर चला, पारायण संपले आणि श्रुती आणि मी पायी पायी चाललोय घरी. आम्हाला घ्यायला कोण येतं काय माहीत. कोण येईल? मामा येईल का आप्पा बाबा? मामाची मीटिंग राहील ना. मामाची मीटिंग सेम की आमचं पारायण 11ला संपतं आणि मामाची संतोषची मीटिंग 11 वाजता राहते. त्याच्यामुळं काय माहिती आता पप्पाच येतील घ्यायला, नाही तर श्रुतीला पायी पायी जावं लागेल. मी तर जाणार आहे भाऊ गाडीवर. श्रुती येतील पायी पायी आज. चालेल ना? तुझं नाव काय ग बाई? हां, कोमल. आम्हाला ना रस्त्यानं श्रुतीची एक फ्रेंड भेटली होती. काय विचारलं तिने? त्या फ्रेंडने बरं आहे का? श्रुती म्हणे हां हां. आता घरी जाऊन सांगावं लागेल मग आम्हाला कोण फ्रेंड आहे. पाय दुख राहिले श्रुती बसून बसून. दुखते, चालून नाही दुखत. अच्छा, बसून बसून एवढे पाय दुखत आहे ना, असं उलट वाटतं चालत चालत घरी जावं. फुल पडत चुकीलंच होतं. आम्हाला आज ना आमची फ्रेंड भेटली होती, माहिती आहे का? कोण? श्रुती मॅम भेटली होती आम्हाला आज. अच्छा, तुमची फ्रेंड आहे का मामी? मामी. अरे, मग मारल्या गप्पा श्रुती मामी सोबत? अति मारल्या, अति गप्पा. अति गप्पा मारल्या. श्रुती मामी चांगली फ्रेंड झाली ना? मस्त. कोणती आयडिया केली? ऊन लागते म्हणून. ऊन लागू राहिला का? ते पा ऊन लागते म्हणून. श्रुतीची नवीन आयडिया. का ग बाई, येते का आमच्या घरी? यायचं का तुला? चल ना. उद्या जर श्रुती लवकर नाही उठल्या तर मी एक काठी घेऊन येणार आहे आणि श्रुतीला फटके देणार आहे मोठी, बरोबर ना? नाही तर एक गार. श्रुतीचं काय माहिती आहे का, मम्मीने श्रुतीला उठवलं का श्रुती परत झोपून घेत्या. नाही तर आहे ना, आंघोळ केल्यावर झोपते. आंघोळ करत्या परत झोपत्या. नाही तर आहे ना, खिडकीतून बाहेर पाहत बसत्या. काय पाहते त्यांनाच माहिती. हवा हवा हवा. आणि केस आणि विचारते काहीच नाही. मग सकाळी मी ओरडले, मग केसातला गुत्ता काढला आणि इकडं पारायण चालू होऊन गेलं आमचं वालं. मग टाइम झाला, मग घाई आवरलं. असं श्रुतीचं काम. तिथं बिस्किटचे पुढे दिले. श्रुती मला म्हणे तुमचा बिस्किटचा पुडा आहे ना, त्यांचा बिस्किटचा पुडा मला दिली श्रुतीनं. आता काय मी देणार नाही चहासोबत खायला. मी आपण तुम्हाला एक आणि मला एक, आपण 4 वाजता चहासोबत खाऊ. आमची श्रुती झोपला इथं. बघा कशा घोरू राहिल्या. गावातून आलं, एक झोप झाली आणि आत्ताच मस्त फ्रेश वगैरे झाले. सगळ्यांसाठी चहा बनवला आहे आणि मम्मी इथं काहीतरी करत आहे. काहीतरी नाही, गवत काढू राहिल्या. हे बघा, मम्मीचं इथं डोंगळे होते ना, आमचे डोंगळे काढले आणि आता त्याचं गवत काढायचं काम चालू आहे. गोधड सगळंच काढू राहिलं ना, एकदम साफसुथरं केलं. हे गाईला टाकायचं खायला सगळं. आप्पा बाबा सांगा त्या नातीचं नाव. नात सांगते आप्पा बाबाचं नाव. आप्पा बाबा. नातीला फोन घरी पाहायला ठेवून जाते, सांगा ते मी विसरून गेलो होतो. असं हसल्यावर मग लय गोड, मग लय हसू येतं भारी. आज किती टीव्ही पाहिला? मधमाशा नाही तिथं. ते झाडावर त्याने चावती. टीव्ही किती पाहिला दिवसभर? फोन किती पाहिला? हा, थोडाच पाहिला. अभ्यास मम्मीने काय सांगेले? काय बोला, मोठ्यानं बोला ना. असं तर लय मोठ्यानं आवाज निघतो. वातावरण बघा मस्त झालंय. सूर्य लय भारी दिसतोय. आता पाऊस पडला, डोंगर परत हिरवे हिरवे होते मस्त.
आ फोटो काढायचा. कोणाचा फोटो काढायचा? हा. का बरं? पैसे लागतील. 10 रुपये कॉफी ना. काय? 10 रुपये कॉफी ना. तर चला आता मी बनवते स्वयंपाक तर माझ्या पुरता आणि संतोष पुरता बनवायचं आहे आज पण, कारण की श्रुती मम्मी पप्पा तिघं पण जाणार आहे गावामध्ये आणि गावामध्ये तर त्यांना जेवण पण आहे. तर मग साठीच बनवते. तर मग संतोषला विचारलं मी काय बनवू, तर ते म्हणे डांगरच बनव. त्यांना ऑप्शन दिले होते असं सोयाबीन वड्या बनवू की डांगर बनवू, तर ते म्हणे डांगर बनव. तर मग मी डांगर बनवते. हे बघा मस्त डांगर कापून घेतलं आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिली. आता हे मस्त परतून घेते आणि यामध्ये मसाला टाकते. मसाल्यामध्ये शेंगदाणे आणि यामध्ये लाल मिरच्या घेते. शेंगदाणे आणि लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेते आणि मग ते टाकते. हा काय भूताचा अवतार केला असा. श्रुतीनं आता मस्त ओढणी घेतली आहे आणि आता ओढणी खेळायचं काम जाकी. दिवसभर ही बॅग खेळून झालंय आणि आमच्या घरात जेवढे कपडे तेवढे सगळे कपडे खाली काढून त्यांच्या घड्या घालून झालंय. हे खेळून झालंय. डिझाईन केलेले ते होतं पान ते दरवाजा लावायचं ते पिंक कलर ते घेतलं होतं. परत हे घेतलं होतं. ती प्लेट घेतली होती. सगळं खेळून झालंय आता. ते दगड होते पा ते रंगीन ती बनवून ठेवली होती. मामाची दगड आहे ते सगळं झालंय खेळून. आता फक्त ओढणी खेळायची बाकी राहिली. पाय दुखत्या का? नाही. कसं वाटतं मग ज्ञानेश्वरीचं पारायण वाचून करून? दुखत्या का? तुम्हाला ज्ञानेश्वरी पारायण वाचून कसं वाटतं स्वतःला? हा म्हणजे कसं आहे माहितीये का, वाचते कंटाळा आला का इकडं बघते. मग कोणी पान उलटलं मग पान उलटते, नाहीतर मग इकडेच लक्ष राहते. असं श्रुतीचं आहे. जेवायच्या पहिलं थोडंफार वाचते, जेवणानंतर एक आधे वाचते, परत आधे होते वाचतच नाही. म्हणजे झोपाच गाडी ते. अच्छा, पण तुमच्या मनाला कसं वाटतंय ज्ञानेश्वरी पारायण करून? चांगलंय. शाळा जायला तरी वाचेल मी. म्हणजे आता कुठं शाळेत जावं लागतं? 22 एप्रिल मला स्कूल होती. अरे हे असं काय चालू आहे ओढणी मागं पुढं? आता जायचंय मग कीर्तनाला. श्रुती जास्त देव करायला लागलाय ना, त्याच्यामुळे कीर्तन सगळं करते आता, काही सोडत नाही. कधी पहिल्यापासून? मला तर नाही वाटलं. तुमच्या गावात कधी जाते सप्त्याला? तुमच्या गावात कधी सप्त्याला नाही, कीर्तनाला नाही, काय म्हणे पहिल्यापासून करते. वा रे वा. मागच्या वर्षी माझ्या संग आल्या त्या पारायणाला एकदा. म्हणजे ना मागच्या वर्षी श्रुतीने आणि मी दोघींनी पण पारायण केलं होतं. मी करणार होते, मग श्रुती पण आली त्या. आणि ह्या वर्षी पण आत्या तर नाही घरी, ते गेल्या तिकडं. मग मला पारायण करायचं होतं. मग श्रुती म्हणे मी पण येते मामी, चला. म्हटलं मग चला आपण दोघी पण जाऊ. मग यावर्षी पण आम्ही दोघी पण पारायणाला बसले. आता बघू पुढच्या वर्षी काय होतं काही नाही. तोपर्यंत आता माझं डांगर होत आलंय. नुसतं डांगर वरतच आलंय. मम्मीला एकदा लाल मिरच्या विचारते कुठे आणि मसाला टाकते. मस्त डांगर बनवून झालंय आणि थोड्या वेळ पोळ्यांसाठी पीठ पण मळून झालंय. थोड्या वेळ ते पीठ भिजून देते आणि मग नंतर पोळ्या बनवते. तर चला मम्मी त्या पण आलंय घरी आत्ताच आणि आता वेळ झाली आहे झोपायची. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.